आपण यूट्यूबवरती कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी म्हणजे कंबाईनच्या प्रीसाठी टॉपिक वाईज म्हणजे सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस पाहत आहोत. म्हणजे कोणत्या विषयामध्ये कोणते फोकस पॉईंट आहेत, कोणत्या गोष्टी पाठ करायच्या आहेत, PYQ भर कशावर आहे. PYQ भर म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा भर. म्हणजे आयोगाने इथून मागे प्रीमध्ये जे क्वेश्चन विचारलेले आहेत, आयोगाचा भर कोणत्या टॉपिकवर आहे हे आपण पाहणार आहोत. आपण विज्ञानचं ॲनालिसिस पाहिलं होतं, त्यानंतर भूगोलचं ॲनालिसिस पाहिलं होतं. भूगोलमध्ये कोणत्या 10 गोष्टी पाठच करायला पाहिजेत, कोणत्या 10 गोष्टींवर शॉर्ट नोट्स पाहिजे, आपली 20 पेजेसची नोट्स कशी असली पाहिजे, हे आपण भूगोल ॲनालिसिसमध्ये पाहिलं होतं. आत्ता आपण पाहणार आहोत कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी इतिहास ॲनालिसिस. म्हणजे इतिहासचा पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करताना आपण हे फक्त प्रीसाठी बोलत आहोत. इतिहास करताना कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी इतिहास करताना कोणत्या गोष्टी पाठ असल्या पाहिजेत आपल्या, या 7 मेन गोष्टी आहेत. आणि PYQ भर कशावर आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा भर आयोगाने कोणत्या गोष्टींवर भर दिला आहे, या त्या 8 गोष्टी आहेत. म्हणजे या पाठ करण्याच्या 7 गोष्टी आहेत आणि PYQ भर हा 8 गोष्टींवर आहे. म्हणजे या 15 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कशासाठी, कंबाईनच्या पूर्व परीक्षेचा इतिहासाचा अभ्यास करताना या 15 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी आपल्या पाठ असल्या पाहिजेत, तोंडपाठ असल्या पाहिजेत. आधी इथून मागे ज्या कंबाईन झाल्या आहेत त्याच्यावर इतिहास आणि भूगोलावर 15-15 प्रश्न येत होते. आता 2023मध्ये पहिल्यांदाच पूर्व परीक्षा म्हणजे गट ब आणि गट क दोन्हीही कंबाईन झाल्यानंतर 2023मध्ये पहिलीच प्री झाली. त्याच्यामध्ये भूगोलवर 10च प्रश्न होते आणि इतिहासावरही 10च होते. पण ट्रेंड कधीही बदलू शकतो, भर कधीही बदलू शकतो. पण आत्ता सध्या तरी 10चा ट्रेंड चालू आहे. म्हणजे इतिहासावर 10पर्यंत प्रश्न येऊ शकतात. 15 गोष्टी करायच्यात, त्याच्यातून आपल्याला 10 क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत. 10 प्रश्न. इतिहासामध्ये आधी मार्क मिळवणं खूप अवघड होत होतं. म्हणजे प्रश्न कुठून येत आहेत हे समजत नव्हतं. परंतु 2020 नंतर डायरेक्ट प्रश्न येत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इतिहासामध्ये 10पैकी 10सुद्धा पडतात. 10पैकी 9पर्यंत आपल्याला मार्क पडले पाहिजेत इतिहासामध्ये. तर काय करायचं त्याच्यासाठी, कोणत्या गोष्टी आपण पाठ करायला हव्यात. तर पहिली गोष्ट आहे समाजसुधारकांचे जन्म, मृत्यू, गाव. याच्यामध्ये पूर्ण बर्थडे डेट म्हणजे तारीख पाठ केली नाही तरी चालतंय. जन्म इयर म्हणजे जन्माचं वर्ष, मृत्यूचं वर्ष आणि गाव, या 3 गोष्टी का पाठ पाहिजेत. प्रीचं जर तुम्ही PYQ ॲनालिसिस केलं असेल म्हणजे पूर्व परीक्षांचं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल 4 ते 5 वेळा समाजसुधारकांच्या गावांवर प्रश्न आला आहे. जोड्या लावा, इकडे समाजसुधारक, इकडे गावे. म्हणून गावं पाठ पाहिजेत, जन्मगाव. तर जन्म आणि मृत्यूचं वर्ष पाठ पाहिजे. का, तर प्रीला इतिहासाचे प्रश्न विचारताना 1 ते 2 प्रश्न असे असतात, जवळजवळ 2 प्रश्न असे असतात की कालखंड दिलेला असतो 1885 ते 1895 किंवा 1910 ते 1925 असा एक कालखंडामध्ये त्या समाजसुधारकांवर प्रश्न विचारला जातो. जर आपल्याला त्यांचं जन्माचं वर्ष माहीत असेल आणि मृत्यूचं वर्ष माहीत असेल तर आपल्याला इलिमिनेशन करता येतं, म्हणजे ऑप्शन कट करता येतात. कसे, आपल्याला जर माहीत असेल की 1985मध्ये किंवा 1885मध्ये किंवा 1835मध्ये जो काही प्रश्नामध्ये कालखंड दिलेला असेल, आता 1835 ते 55च्या प्रश्नावर कालखंडावर प्रश्न आला आणि आपल्याला माहीत झालं की तेव्हा त्यांचा जन्मच झाला नव्हता, तर आपण त्यांना कट करणार ऑप्शनमधून. किंवा 1885चा प्रश्न विचारला, आपल्याला जर माहीत असेल आधीच की तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता, ते नव्हतेच तेव्हा, तर आपण तेही ऑप्शनमधून कट करू शकतो. 3 प्रश्न आपले, ह्या तिघांमधून एक तरी प्रश्न येतोच. 1 मार्क किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला नापास झाल्यावर कळतं. म्हणून समाजसुधारकांचे जन्म इयर, मृत्यू इयर आणि गाव आपले पाठ पाहिजेत जर आपल्याला इतिहासात आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर. तर पहिली गोष्ट काय पाठ करायची, समाजसुधारकांचे जन्मवर्ष, मृत्यूवर्ष आणि गाव. दुसरी गोष्ट कोणती पाठ असली पाहिजे, ग्रंथ
वर्तमानपत्र आणि पुस्तक कोणते कोणाचे आहे. ग्रंथ कोणते कोणाचे आहेत, वर्तमानपत्र कोणते कोणाचे आहेत आणि पुस्तकं कोणते कोणाचे आहेत. ही दुसरी गोष्ट आपली पाठ असली पाहिजे. याच्यावरही प्रश्न येतोच. 3 नंबर आहे महत्त्वाची काँग्रेस अधिवेशने. आता महत्त्वाची कोणती ठरवायची, जसं की सुरत फूट कधी पडली होती, लखनौ अधिवेशन कधी झालं, जहालमावाळ फूट त्यांची एकी कधी झाली, किंवा रानडेंना सामाजिक परिषदेतून कधी बाहेर काढलं. या सगळ्या गोष्टी आपल्याला काँग्रेस अधिवेशने वाचल्यावर कळतात. त्यातही काही ज्या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाची गोष्ट घडली आहे, आपल्याला वाटल्या ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, तर ते महत्त्वाचं आहे. महत्त्वाची काँग्रेस अधिवेशने आपली पाठ असली पाहिजेत. त्यांचं वर्ष, त्या वर्षी अध्यक्ष कोण होते आणि अधिवेशन कोठे भरलं होतं. तिसरी गोष्ट झाली. तर चौथी गोष्ट आपली ही पाठ पाहिजे, चळवळी त्यांचं वर्ष आणि टप्पा. त्या चळवळीला कोणता टप्पा म्हणतात, टिळक युग म्हणतात की गांधी युग म्हणतात की स्वातंत्र्योत्तर भारत म्हणतात की 1857च्या पूर्वीचा भारत म्हणतात. हा टप्पा आपल्याला माहीत असायला पाहिजे त्या चळवळींचा. जसं शेतकरी चळवळ झाली, 1857चा उठाव झाला, किंवा एक युग टिळक युग म्हणून ओळखलं जातं, त्याच्यानंतरचं गांधी युग, त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत. हा टप्पा माहीत पाहिजे आणि त्या चळवळींचं वर्ष आपल्याला माहीत पाहिजे. आता जसं असहकार चळवळ झाली, सविनय कायदेभंग झाली, अशा गोष्टींचं वर्ष आपल्याला माहीत पाहिजे आणि तो टप्पा आपल्याला पाठ पाहिजे. तर चौथी गोष्ट समजली कोणती पाठ पाहिजे. समाज सुधारकांचे जन्मवर्ष, मृत्यूवर्ष, गाव, ग्रंथ, वर्तमानपत्र, पुस्तक कोणते कोणाचे आहे, महत्त्वाची काँग्रेस अधिवेशने, चळवळी त्यांचं वर्ष आणि टप्पा, 1857चा उठाव. 1857च्या उठावामध्ये काय लक्षात आलं पाहिजे, काय पाठ केलं पाहिजे आपण, ठिकाण म्हणजे उठाव कुठे झाला त्याचं ठिकाण आणि त्याचं प्रमुख कोण होतं, म्हणजे भारतीयांकडून त्यांचं प्रमुख कोण होतं आणि तो उठाव मोडून काढणारा इंग्रज अधिकारी कोणता होता. 1857च्या उठावामध्ये काय पाठ करायचं आहे, ठिकाण आणि प्रमुख. प्रमुख कोणते, भारतीयांकडून कोणते प्रमुख होते आणि इंग्रजांकडून उठाव मोडणारा अधिकारी कोण होता. तर ही झाली 5 नंबरची गोष्ट. आता 6 नंबरची गोष्ट कोणती पाठ पाहिजे, गव्हर्नर जनरलचा कालखंड आपल्याला माहीत पाहिजे. आता प्रीच्या क्वेश्चनमध्ये समजा 2 ओळी दिल्या, 3 ओळी दिल्या किंवा 4 ओळी दिल्या आणि सांगितलं कोणता गव्हर्नर जनरल आहे किंवा कोणत्या गव्हर्नर जनरलने खालीलपैकी कोणत्या सुधारणा केल्यात किंवा खालीलपैकी कोणती सुधारणा केलेली नाही, अशा गोष्टींवर प्रीला प्रश्न असतो. तुम्ही विश्लेषण पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. गव्हर्नर जनरलचा कालखंड आपल्याला माहीत पाहिजे. का माहीत पाहिजे, कारण जर 4 ऑप्शन दिले तर आपल्याला पटपट खोडता आले पाहिजेत की हा तेव्हा नव्हता, हा नव्हता, हा असू शकतो, हा असू शकतो. 50% ते 75% म्हणजे 75% उत्तरांपर्यंत पोहोचता येतं जर हे आपल्याला माहीत असेल तर. 7 नंबर काय माहीत पाहिजे, संस्था आणि संघटना, त्यांच्या स्थापना कधी झाल्या, त्याचं वर्ष, त्याची स्थापना कोणी केली, त्याचा संस्थापक कोण आहे आणि स्थापना कोठे झालेली आहे. या 3 गोष्टी संस्था आणि संघटनेच्या स्थापनेबद्दल माहीत पाहिजेत. कोणत्या, स्थापनेचं वर्ष, स्थापनेचं ठिकाण आणि संस्थापक कोण आहे. या 7 गोष्टी इतिहासामध्ये आपण जर पाठ ठेवल्या, या 7 गोष्टी पाठ करायला 7 दिवसातही पाठ होतात, पण त्या लक्षात राहत नाहीत. मग त्यांचं वारंवार रिव्हिजन करावं लागतं. एका दिवसात एकच गोष्ट लक्षात ठेवायची. एका दिवसात ठेवायचं समाज सुधारकांचे जन्म, मृत्यू, गाव. दुसऱ्या दिवशी ग्रंथ, वर्तमानपत्र, पुस्तक कोणतं कोणाचं आहे. तिसऱ्या दिवशी ठेवायचं महत्त्वाची काँग्रेस अधिवेशने कोणती आहेत. असं 7 दिवसात हे 7 पेजेसमध्ये नोट्स काढली आणि पाठांतर केलं आणि 2 ते 3 वेळा रिव्हिजन केली तर आपल्या चांगलं लक्षात राहतं. परीक्षेच्या वेळेस 4 ते 5 वेळा रिव्हिजन करायची ह्या 7 पेजेसची. समाज सुधारकांचे जन्म, मृत्यू, गाव पाठ पाहिजे. ग्रंथ, वर्तमानपत्र, पुस्तक कोणतं कोणाचं आहे हे पाठ पाहिजे. महत्त्वाची काँग्रेस अधिवेशने कोणती आहेत हे पाठ पाहिजे. चळवळींचं वर्ष, त्याचा टप्पा कोणता आहे. 1857चा उठाव, त्याचं ठिकाण, त्याचं प्रमुख कोणता, भारतीयांचाही आणि इंग्रजांचाही. गव्हर्नर जनरलचा कालखंड आपल्याला माहीत पाहिजे. कोणत्या गव्हर्नरने कोणती सुधारणा केली हेही माहीत पाहिजे. आणि शेवटचं काय आहे, संस्था आणि संघटना, स्थापनेचं काय, वर्ष, स्थापनेचं ठिकाण आणि संस्थापक कोण आहे.
आत्ता ट्रेंड बदलला ह्याचा अजून एक याच्यामध्ये ॲड झालं आहे, स्थापनेचं वर्षही विचारलं जातं, ठिकाणही विचारलं जातं, संस्थापकही विचारला जातो आणि त्यांना मदत कोणी केली आहे त्यावेळेस हेही विचारलं जातं. तर ह्या 7 गोष्टी आपला तोंडपाठ पाहिजेत. त्यासोबतच ह्या 8 गोष्टींवर आयोग भर देत आहे. म्हणजे ह्या 7 गोष्टी पाठ केल्या म्हणजे या 7 गोष्टीवरच प्रश्न येणार आहे का? तर नाही. त्यासोबत या 8 गोष्टींची आपल्याकडे शॉर्ट नोट्स असली पाहिजे. आपल्याला रिव्हिजन करायला सोपी जावी अशी नोट्स असली पाहिजे. आपण पाहिलं कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचा इतिहासचा अभ्यास करताना कोणत्या गोष्टी पाठ असाव्यात. आता आपण पाहणार आहोत त्या व्यतिरिक्त या 7 गोष्टींशिवाय किंवा त्यांच्या व्यतिरिक्त आयोगाचा भर कशावर आहे, म्हणजे PYQ भर कशावर आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, इथून मागे आयोगाने कोणत्या गोष्टींवर भर दिला आहे हे आपण जुन्या प्रश्नपत्रिका पाहिले तर आपल्या लक्षात येईल किंवा एखादं विश्लेषण पाहिलं असेल तुम्ही तुमच्या लक्षात येईल. या 8 गोष्टींवर वारंवार पूर्वपरीक्षेला भर दिलेला असतो, म्हणजे या 8 गोष्टींवर प्रश्न विचारला जातोच. तर पहिला आहे समाजसुधारक. आपल्याला समाजसुधारक सगळे वाचून झाले पाहिजेत. कोणी सांगतात की एवढेच समाजसुधारक वाचायला पाहिजेत, तेच महत्त्वाचे आहेत, त्यांच्यावरच प्रश्न येतात. आणि मग प्रीला जेव्हा समाजसुधारकांवर प्रश्न येतो तो चुकतो तेव्हा कळतं की समाजसुधारक सर्वच्या सर्व महत्त्वाचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही आहेत महत्त्वाचे ज्यांच्यावर, म्हणजे समाजसुधारक हा महत्त्वाचा आहे आणि हा महत्त्वाचा नाही असं आपण ठरवू शकत नाही. पण कोणत्या गोष्टींवर वारंवार प्रश्न विचारला जातो त्याचं सेपरेट वर्गीकरण केलेलंच आहे आपण पुढे. पण सर्व समाजसुधारक आपली वाचून झाली पाहिजेत. सर्व समाजसुधारकांच्या आपल्याला त्यांनी कोणते पुस्तकं लिहिलेत, कोणती नाटकं लिहिलीत, त्यांची आत्मकथा काय आहे, त्यांचं प्रवास वर्णन काय आहे, त्यांनी कोणत्या समाजसुधारणा केल्या आहेत, त्यांच्या ठळक ठळक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. आपण समाजसुधारकांवर प्रत्येक समाजसुधारकांवर छोटासा व्हिडिओ बनवणार आहेत रिव्हिजनसाठी. त्याआधी आपण पाहूयात इतिहास वाचताना कोणत्या गोष्टींवर PYQचा भर आहे. तर पहिली गोष्ट झाली समाजसुधारक. दुसरी गोष्ट आहे घटनात्मक सुधारणा. म्हणजे 1773चा जेव्हा रेग्युलेटिंग ॲक्ट झाला होता तेव्हापासून ते छोटे छोटे जे चार्टर्ड ॲक्ट झाले, त्याच्यानंतर 1909चा कायदा झाला, 1919चा झाला, 1935चा झाला, 1947 झाला, त्या छोट्या कायद्यांना त्यात कोणत्या सुधारणा झाल्या आहेत याला म्हणतात घटनात्मक सुधारणा. तर त्या कोणत्याही कायद्यात सगळे कायदे एका पेजवर बसतात. 1 ते 2 पेजमध्ये सगळ्या घटनात्मक सुधारणा लिहून होता शॉर्टकटमध्ये. ज्यांचे मोठे अक्षर आहेत त्यांनी 3 ते 4 पेजेसमध्ये काढल्या तरी चालतील नोट्स. घटनात्मक सुधारणांवर स्वतःच्या नोट्स काढा आणि व्यवस्थित रिव्हिजन करा. तर 2 नंबर भर होता घटनात्मक सुधारणांवर. 3 नंबरचा भर आहे आयोगाचा PYQचा भर आहे 1857चा उठाव. 1857चा उठाव का झाला, त्याचं तात्कालीन कारण काय होतं, त्याचा प्रसार भारतात कुठपर्यंत झाला, कोणत्या ठिकाणी कोण मुख्य लढा देत होतं, कोणत्या अधिकाऱ्याने तो उठाव मोडून काढला, या सगळ्या गोष्टी आपल्या पाठ पाहिजेत, स्वतःच्या नोट्स पाहिजेत. त्यावर आयोगाचा भर आहे. 1857च्या उठावावर पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आहे काँग्रेसची अधिवेशने. 1885 पासूनची गांधी युगापर्यंतची काँग्रेसची मेन अधिवेशने. आपल्याला सिक्वेन्स पण माहीत पाहिजे. पहिली 5 अधिवेशने, त्यांचं वर्ष माहीत पाहिजे, त्यांचं अध्यक्ष कोण होतं, अधिवेशनाचं ठिकाण कुठे होतं हे माहीत पाहिजे. पहिली 5 पाठ पाहिजेत. त्याच्यानंतरची महत्त्वाची सुरत फूट झाली, जहाल-मवाळ ऐक्य झालं किंवा स्वराज्याचा ठराव कधी मांडला गेला, या ज्या महत्त्वाच्या गोष्टी झाल्या आहेत काही काँग्रेस अधिवेशनामध्ये. ग्रामीण भागातलं कुठं झालं किंवा कोणत्या अधिवेशनाला गांधीजी हजर होते, असे काही मेन प्रश्न येऊन गेलेले आहेत ते लक्षात ठेवायचे. काँग्रेसची अधिवेशने पहिली 5 पाठ पाहिजेत, वर्ष, ठिकाण आणि अध्यक्ष. त्याच्यानंतरची महत्त्वाची त्यांचं वर्ष, अध्यक्ष, ठिकाण आणि कोणती गोष्ट त्या वर्षी महत्त्वाची घडली आहे तेही माहीत पाहिजे आपल्याला. आपल्याकडे काँग्रेस अधिवेशनाची एक शॉर्ट नोट्स पाहिजे 1 ते 2 पेजेसमध्ये. त्याच्यानंतर आहे चळवळी. आता उदाहरणार्थ झालं असहकार चळवळ, सविनय कायदेभंग. त्याच्यानंतर अशा ज्या छोट्या छोट्या चळवळी झाल्यात त्याच्यानंतर मुख्य घटना त्यांच्यामध्ये. आता चौरी चौरा घडली, कोणत्या चळवळीत घडली किंवा का घडली, त्याचं कारण.
या सगळ्या गोष्टी चळवळींबद्दल माहीत पाहिजेत, त्याचा टप्पा माहीत पाहिजे, त्याचं वर्ष माहीत पाहिजे, ती चळवळ कोणामार्फत घडवली गेली हेही माहीत पाहिजे. चळवळींची आपल्याकडे शॉर्ट नोट्स असायला पाहिजे. त्याच्यानंतर जे आपण समाजसुधारक पाहताना, आता सर्व समाजसुधारक आपल्याला माहीत पाहिजेत, त्यातल्या त्यात प्रीसाठी महत्त्वाचे. आता ज्यांनी मेन्स दिले आहेत त्यांना माहीत असेल मेन्ससाठी कोणते समाजसुधारक महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्यांच्यावर प्रश्न वारंवार विचारला जातो. तर प्रीला कशावर वारंवार विचारला जातो? फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे हे चारचा जो ग्रुप आहे हा प्रीला विचारला गेला इथून मागे बऱ्याच वेळा. म्हणून हे व्यवस्थित करायचं. व्यवस्थित म्हणजे यांचा जन्म, मृत्यू, गाव, शाळा, शिक्षक, त्यांनी काय केलं आहे, कुठं स्थापन केलं आहे, कोणते नाटक लिहिलेत, कोणते पुस्तक लिहिलेत, कोणते ग्रंथ लिहिलेत, कोणत्या संस्था स्थापन केल्यात, कुठे ते अध्यक्ष होते, कुठे सदस्य होते, या सगळ्या गोष्टी या 4 समाजसुधारकांबद्दल आपल्याला माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर येतं गव्हर्नर जनरल्स, त्यांच्या सुधारणा, त्यांचा कालखंड, ते कधी पदावर होते गव्हर्नर जनरल, आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हॉइसरॉय असं नामांतर झालं होतं, ते कधी होते, त्यांनी कोणत्या सुधारणा केल्या, त्याच्यापैकी महत्त्वाचे ठेवायचे लक्षात PYQ वरून. आणि 8 नंबर आहे गांधी युग. कोणत्या घटनेनंतर गांधी युग सुरू झालं, त्याला गांधी युग का म्हणतात, गांधीजींनी स्टार्टिंग कुठपासून केली, म्हणजे सुरुवातीला काय केलं, कोणते सत्याग्रह केले, कोणते उठाव केले, कोणते ठराव मांडले, कोणत्या गोष्टी त्यांचा सहभाग होता. गांधी युग म्हणजे 1920 पासून सुरू होतं. 1920 नंतर गांधीजींनी कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या 1947 पर्यंत, या सर्व गोष्टींची. आता गांधी युग जर म्हटलं तर आपला तात्याच्या ठोकळ्यामध्ये 2 ते 3 पेजेसमध्ये गांधी युग दिलेलं आहे, ते बघा. त्याच्यावरून तुम्हाला सिक्वेन्स लक्षात येईल, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतील, वर्ष लक्षात राहतील, कोणत्या गोष्टी कोणत्या वर्षी घडलेल्या आहेत. आणि डिटेलमध्ये करायचे असले तर कोणत्याही आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये गांधी युग हा महत्त्वाचा सेपरेट टॉपिक दिलेला असतो, त्याच्यातून नोट्स काढून घ्या. मग ह्या 8 गोष्टींच्या आपल्याकडे नोट्स पाहिजेत, त्यांची रिव्हिजन व्यवस्थित झाली पाहिजे. या 8 गोष्टींची नोट्स, रिव्हिजन आणि ह्यांच्यावरचे प्रॅक्टिस क्वेश्चन आपले सोडून झाले पाहिजेत, PYQ बघितले गेले पाहिजेत. आणि ह्या 7 गोष्टी आपल्या पाठ पाहिजेत. या 7 गोष्टी तोंडपाठ असतील, ह्या 8 गोष्टींच्या आपल्याकडे शॉर्ट नोट्स असेल, त्यांचं रिव्हिजन व्यवस्थित केलं गेलं तर आपल्याला इतिहासामध्ये 10 पैकी 10 सुद्धा मार्क पडतात. 9 पर्यंत तर आपण पोहोचतोच. म्हणजे आपला प्रीचा निकाल 60 पर्यंत लागत आहे सध्या, आधी 50 पर्यंतच लागत होता, 60 पर्यंत आत्ता लागतोय. म्हणजे 70 पर्यंत मार्क पाडायचे असतील तर कोणत्याही विषयाचे आपले 2 ते 3 प्रश्न चुकले पाहिजेत. आता आपण विज्ञान पाहिलं होतं, कितीपर्यंत प्रश्न बरोबर येऊ शकतात, भर कशावर आहे, बायोलॉजीवर भर कसा दिला गेला आहे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी. त्यानंतर आपण भूगोल पाहिलं होतं, या 10 गोष्टी कोणत्या पाठ करायच्या, 10 गोष्टीवर कोणत्या शॉर्ट नोट्स पाहिजे, 20 पेजेसमध्ये कशी आपली शॉर्ट नोट्स रिव्हिजनसाठी रेडी पाहिजे, हे आपण भूगोल ॲनालिसिसमध्ये पाहिलं होतं. याच्यामध्ये काय करायचं आहे, या 7 गोष्टी आपल्या पाठ करायच्या 7 पेजेसमध्ये. ज्यांचं मोठं अक्षर आहे 14 पेजेसमध्येही करू शकता, ज्यांना छोट्या अक्षरामध्ये शॉर्टकट नोट्स समजतात त्यांचं 7 पेजेसमध्ये ह्या गोष्टी पाठ झाल्या पाहिजेत. यांना जास्त पेजेस लागतील, 8 गोष्टी आहेत या, म्हणजे 16 किंवा मोठं अक्षर असणाऱ्यांना 24 किंवा ज्यांना डिटेलमध्ये पाहिजे त्यांचं 30 पर्यंत पेजेस होऊ शकतात. परंतु 30 पेजेसमध्ये जर आपलं इतिहासाची नोट्स होत असेल तर त्यांचं रिव्हिजन 30 पेजेस वाचायला 1 ते 2 तास लागतात. एकदा नोट्स काढली आपण 30 पेजेसची इतिहासाची, तर रोज 1 तास जरी रिव्हिजन केलं तरी प्रीपर्यंत आपलं व्यवस्थित रिव्हिजन होऊन जातं. आपल्याला 10 पर्यंत प्रश्न बरोबर येऊ शकतात. या 7 पाठांतराच्या गोष्टी लक्षात ठेवा, या 8 गोष्टी नोट्स काढायचा लक्षात ठेवा. तर इतिहासामध्ये काय करायचं समजलं, या गोष्टी आपल्या पाठ पाहिजेत. समाजसुधारकांचे जन्म, मृत्यू, गाव, ग्रंथ, वर्तमानपत्र, पुस्तक कोणतं कोणाचं आहे, महत्त्वाची काँग्रेस अधिवेशने कोणती आहेत, चळवळींचं वर्ष आणि त्यांचा टप्पा माहीत पाहिजे, 1857चा उठाव, त्यांचं ठिकाण आणि प्रमुख कोण होते, गव्हर्नर जनरलचा कालखंड माहीत पाहिजे, कधी कोण होता, संस्था आणि संघटना यांचं स्थापना, त्यांचं वर्ष, त्यांचं ठिकाण, त्यांचं संस्थापक आणि त्यांना कोणी मदत केली असेल तर तेही माहीत पाहिजे. या 7 गोष्टी पाठ करा. या 8 गोष्टींवर शॉर्ट नोट्स बनवा. 20 ते 30 पेजेसमध्ये तुमचं इतिहासाची नोट्स एकदम व्यवस्थित होईल. 30 पेजेसची वारंवार रिव्हिजन करा.
तर इतिहासामध्ये आउट ऑफ मार्क पाडण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केली पाहिजेत? सर्वात आधी PYQ बघितले गेले पाहिजेत. कोणत्या गोष्टीवर भर आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे या गोष्टींवर भर आहे म्हणजे तुम्हाला समजलंच असेल. 2 नंबर काय पाहिजे? आपल्या स्वतःच्या किंवा तुमचं अक्षर चांगलं नसेल किंवा तुम्हाला नोट्स काढता येत नसतील तर ज्यांनी चांगल्या नोट्स काढल्या त्यांच्या झेरॉक्स मारा. शॉर्ट नोट्स असल्या पाहिजेत. म्हणजे इतिहासाचं प्रत्येक वेळी 500 पानाचं पुस्तक वाचत बसायचं नाही किंवा पुस्तकातून रिव्हिजन करायची नाही. स्वतःची शॉर्ट नोट्स आपल्याकडे असली पाहिजे. 3 नंबर. 1 नंबर काय आहे? PYQ ॲनालिसिस म्हणजे कोणत्या टॉपिकवर PYQ विचारले जात आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आयोग कोणत्या टॉपिकवर भर देतं इतिहासात प्रीला हे माहीत पाहिजे. कोणतंही कितीही प्रमाणात वाचत बसायचं नाही. ज्या गोष्टी वारंवार विचारल्या जात आहेत त्याच गोष्टी वाचायच्या. म्हणजे काय? PYQ ॲनालिसिस व्यवस्थित झालं पाहिजे. 2 नंबर काय आहे? शॉर्ट नोट्स तुमच्याकडे असली पाहिजे. प्रत्येक वेळेस एकच पुस्तक वाचत बसायचं नाही. प्रत्येक वेळेस 500 पानं वाचण्याची गरज नाही, त्याने रिव्हिजन कमी होतात. स्वतःकडे आपल्या शॉर्ट नोट्स असतील तर त्याचं रिव्हिजन जास्त होतं आणि लक्षातही राहतं. आणि तिसरी गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे PYQ ॲनालिसिस झालं पाहिजे. आयोग कोणत्या गोष्टींवर भर देतं हे तुम्हाला माहीत असायला हवं. दुसरी गोष्ट आहे तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असायला हवीत स्वतःच्या. आणि तिसरी गोष्ट आहे रिव्हिजन. तुमच्या वारंवार रिव्हिजन झाल्या पाहिजेत गोष्टी. सारख्या डोळ्याखालून गेल्या पाहिजेत तरच गोष्टी लक्षात राहतात. पहिल्यांदा वाचल्यावर आपल्याला असं वाटतं मला सगळं येतं आहे. 15 दिवसांनी वाचल्यावर वाटतं आपण पहिल्यांदाच वाचतोय. परत 15 दिवसांनी वाचल्यावर असं वाटतं आपण ही गोष्ट पहिल्यांदाच वाचतोय. म्हणून स्वतःच्या नोट्समधून वारंवार रिव्हिजन झालं पाहिजे. PYQ, स्वतःच्या शॉर्ट नोट्स आणि रिव्हिजन या 3 गोष्टी प्रीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रीच्या अभ्यासासाठी कोणताही विषय तुम्हाला अवघड जात असेल किंवा कोणताही विषय तुम्ही अभ्यास करायला घेतला असेल तर त्याच्यासाठी या 3 स्टेज अत्यंत महत्त्वाच्या आहेत. PYQ ॲनालिसिस, स्वतःच्या शॉर्ट नोट्स आणि रिव्हिजन. वारंवार रिव्हिजन ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. याने सिली मिस्टेक कमी होतात. आपल्या पेपरमध्ये होणाऱ्या चुका कमी होतात. आपण आउट ऑफपर्यंत जाऊ शकतो. आउट ऑफपर्यंत म्हणजे 100 पैकी 100च्या आउट ऑफपर्यंत नाही, त्या विषयाच्या प्रश्नांच्या आउट ऑफपर्यंत. तर इतिहासाला येणार आहेत 10 प्रश्न. इथून मागे 15 प्रश्न येत होते. 2023 पासून गट ब आणि गट क कंबाईन झाल्यानंतर भूगोलवर 10 प्रश्न येत आहेत. इतिहासावर 10 प्रश्न येत आहेत. इतिहासावरची 10ची 10 प्रश्न तुम्हाला मिळवायचे असतील तर ह्या 7 गोष्टी पाठ करून ठेवा. ह्या 8 गोष्टींवर शॉर्ट नोट्स बनवा. त्याचं वारंवार रिव्हिजन करा. ह्या 3 गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. PYQ ॲनालिसिस करा, शॉर्ट नोट्स बनवा आणि रिव्हिजन जास्त करा. समजलं? आपण पाहिलं होतं विज्ञान ॲनालिसिस, त्यानंतर भूगोल ॲनालिसिस पाहून झालं आहे, त्यानंतर आपण पाहिलं इतिहास ॲनालिसिस. इथून पुढे आपण प्रत्येक विषयाचा ॲनालिसिस पाहणार आहोत. ऑल द बेस्ट सर्वांना प्रीसाठी.